तर आपण सैलानी बाबा यात्रा दर्शन करतो आहोत। आपण सैलानी बाबांचे दर्शन घेतले, समाधीचे दर्शन घेतले त्यांच्या, आणि ज्या इतर समाधीस्थानं आहेत त्यांच्या सगळ्यांचं दर्शन घेतलं। आता आपण सैलानी बाबांची होळी पाहूया। ही अगदी सुंदर अशी होळी इकडे साजरी केली जाते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथनं तुम्ही सैलानी बाबा यात्रेचं दर्शन करू शकता। ती अगदी लांब तिकडनं सुरू होते आणि या भागातही अगदी दूरपर्यंत तुम्हाला ती दिसणार। खाली होळी आहे आणि हे बघा दृश्य। आपण करतो आहोत सैलानी बाबा यात्रा दर्शन 2026। आपण गवडी बाबांच्या दर्ग्याकडे जातो आहोत आणि त्यानंतर वाघजाडी। इथे भाविकांच्या राहुट्या तुम्हाला दिसणार। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारताच्या विविध शहरांमधून यात्रेनिमित्त इथे भाविक दाखल होतात। हे सगळं या पहाडांवर राहुट्याच राहुट्या आहे। चला, गवडी बाबांच्या दर्ग्याकडे येऊन पोहोचलो। गर्दी खूप आहे, जाऊन दर्शन घेऊया। गवडी बाबांची दर्गा आहे, चला दर्शन घेऊया पटकन। हॅलो, गवडी बाबांची समाधी, नमस्कार करा, वंदन करा, दर्शन घ्या। इथे भरपूर गर्दी, यात्रेनिमित्त बरेच लोक येतात। चल बाहेर जाऊयात आपण। गवडी बाबा हे सैलानी बाबांचे समकालीनच होते। एक मिनटं सरकार, आपण गवडी बाबांचं दर्शन घेतलं आहे, आता पण सैलानी बाबांच्या वाघजाडीकडे जाऊयात। एक मिनटं मावशी। अरे बापरे, आज बिलकुलच जागा नाही आहे जाण्यासाठी। अशा इकडनं पण लोक तिकडूनच डायरेक्ट येतात। चल, इकडनं आहे एक रस्ता, वाघजाडीकडे जाणारा रस्ता आहे बघा। आता अख्खं दुकानं सगळीकडे दिसणार। खरं हा सगळा जो भाग आहे तो जंगल सदृश्य भाग आहे, पण यात्रेनिमित्त बरेच लोक इकडे येऊन थांबतात। संपूर्ण 7 दिवस, म्हणजे जोपर्यंत यात्रा असते तोपर्यंत थांबतात, संध्याकाळपर्यंत तिकडेच राहतात, तिकडेच जेवण करतात। चल, आता भरपूर ठिकाणी दुकानं लागले आहेत हे बघा। पूर्वी इकडे असं काही दुकानं नव्हते, पण आता वाघजाडीकडेही भरपूर लोक जातात, त्यामुळे अनेक दुकानं इकडेही जमले आहेत। हे बघा ऊन पण। सैलानी बाबांचा संदल सुद्धा उंटावरूनच निघतो, उंटींवरून। चल, आपण वाघजाडीकडे जातो आहोत। इथे आधी देवी आईंचं मंदिर आहे, मग वाघजाडी आहे। कोचराई देवींचं मंदिर आहे, श्री कोचराई जगदंबा देवी। पटकन दर्शन घेऊयात आणि आपण निघूया। पुढे जाणार आहे, देवी आईंचं दर्शन घ्या, नमस्कार करा, वंदन करा। श्री कोचराई जगदंबा देवी। नमस्कार गुरुजी। नमस्कार। चल, पण दर्शन घेतलंय, गुरुजी प्रसाद देत आहेत। हो झालं, मी यात्रा दर्शन करतो तेव्हा प्रत्येकदा येतो इथे। थँक्यू। ख्वाजा पिया शेरवाली आहे, त्यांनाही नमस्कार करा। एक वाघ आहे आणि एक फोटोही आहे इथे।
सिलसिला चिश्तिया नक्षबंदी बाग झाले ते खादिम त्यांचा फोटो आहे. त्यांना नमस्कार करा. चल. इकडे वाघजाडी आहे. वाघजाडी बाबांकडे आलो आहोत आपण. नमस्कार. वाघजाडी बाबांचं दर्शन घेऊया. नमस्ते. हां वाघजाडी बाबांचं दर्शन घ्या. हे वाघजाडी बाबा आहे. वाघजाडीच्या बाजूला त्यांचं दर्गा आहे. महिला वर्ग दर्शन घेतो आहे. इकडे वाघजाडीचे वाघ आहेत. मिनटं सरका ना जरा. हे वाघजाडीचे वाघ आहेत. हे 5 वाघ आहेत आणि मान्यता ही आहे की सैलानी बाबा इकडे येऊन ध्यानसाधना करायचं, थांबायचे, तेव्हा याच जाडीमधून हे वाघ जायचे, थांबायचे आणि म्हणून हे स्थान त्यांच्या नावेच प्रसिद्ध झालं आहे. वाघजाडीचे शेख रजेक मुजावर सर माझ्यासोबत आहेत. ते आपल्याला थोडी माहिती सांगतील. सांगा ना. ही बाबाची वाघजाडी आहे. इथे कशी भी प्रकारची परेशानी जो आहे तो खतम होऊन जाते. बाबाची वाघ अशी मान्यता आहे की तुमच्यावर वाईट शक्ती असणार, वाईट प्रभाव असणार, तो या जाडीमधून निघाल्यानंतर याच्यामध्ये काळा जादू, कोणी बी शक्ती जादू टोना करणी कोटाल केले ना याच्यामध्ये खतम होऊन जाते. हां, ही मान्यता आहे आणि त्यामुळे बरेच भाविक जे आहेत ते या जाडीमधून. हे कोणी बनवलेले नाही, हे बाबाचे जमान्याची जाळी. हे खूप जुने जाडी, तेव्हा वाघ असायचं इथे ना. हा, ही बाबाचे वाघ आहे. बाबाने वाघाला इकडे चाय पाजवलं होतं. हे वाघाला हे बाबाच्या हातात. तुम्ही कधी सैलानी बाबांचा फोटो पाहिला का? त्यांच्या आसपास तुम्हाला वाघ दिसणार, जंगली प्राणी दिसणार. ते याच्यामुळेच की बाबा इकडे येऊन थांबायचे, तेव्हा ते स्वतः इथे म्हणजे वाघ वगैरे हे सगळे प्राणी इकडे यायचे आणि म्हणूनच हे स्थान त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालं आहे. हे बघा वाघजाडी आहे आणि या वाघजाडीमधून असे मग बरेच भाविक असे त्या भागातनं असं चालत चालत मग इकडे समोर जातात. मान्यता आहे की तुमच्यावर जे वाईट शक्ती असेल ती आणि दूर होते आणि म्हणूनच भारतभरातून भाविक इकडे येतात. बरेच भाविक आहेत. नमस्कार करा. या स्थानाला वंदन करा. याला म्हणतात वाघजाडी. टेंट बनवण्यासाठीच्या काड्याही मिळतात इथे. असे जे तंबू बनवले जातात, राहुट्या म्हणतो आपण त्याला, त्याच्यासाठीच्या काड्या, किंवा तुम्ही इथे यात्रेनिमित्त राहतात तर मग जाळण्यासाठीच्या काड्या, कारण इकडेच चूल करून लोक इकडेच जेवण बनवतात, राहतात. आणि सगळीकडे राहुट्याच राहुट्या आहेत. जालन्याकडे जायचं असणार तर या भागातनं जाता येतं. इथे प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा आहे. सैलानी यात्रेनिमित्तचं दवाखाना. ऊन भरपूर आहे, पाणी खूप प्या आणि जिथे सावली मिळेल तिथे थांबा. अगदी अख्खं यात्रा असं एकाच वेळेस नका, थांबून वेगवेगळ्या ठिकाणी असं तुम्ही यात्रेदर्शन करू शकता. मीही तसंच केलं कारण खूप ऊन आहे आणि असं मी रुमाल बांधला आहे आणि असं फिरतो आहे. आता आपण इकडनं सैलानी बाबांचा झिरा पाहूयात. चला. रोडच्या दोन्ही भागात तुम्हाला भाविकांच्या गाड्या किंवा त्यांचेच वाहनं दिसतील. इकडनं जाणार तर समोर सैलानी बाबांचे वीर आहे, झिरा म्हणतात त्याला. सैलानी बाबा झिरा. चला. त्याच्यासाठीचा हा रस्ता आहे. तिकडनंही जाऊ शकता. इथं बैठक ही आहे सैलानी बाबांची. इकडे सैलानी बाबांची बैठक आहे. तिकडे थांबायचं, बसायचं. ते पटकन मी तुम्हाला दाखवतो. चक्कर मार इधर जाऊन आपण दर्शन घेऊया. नमस्कार. झालं पाहिजे
सैलानी बाबांची बैठक आहे. इथे सैलानी बाबा बैठक की बाबा है ये बसायचे, थांबायचे. ले हमारा ते स्थान आहे. निजामाबाद के है. नमस्कार. जय सैलानी बाबा. ये बैठक बाबा है, बैठक हाँ. बाबा है. सैलानी बाबा की बैठक थी यहाँ पे. यहाँ वजू वगैरह करते थे. झर्रा उनके हाथ का है. हे झऱ्याचं महत्त्व सांगा ना. झऱ्याचं पाणी लोक घरी घेऊन हाँ, जातात. झर्रे लोग पानी नहाते हैं. शैतान भूत पली हाँ. खूब निकल जाता है यहाँ पे. खिलाया हुआ पिलाया हुआ वो भी निकल जाता है. और मैं मोहम्मद हामिद अली मिर्ज़ाई जामे सलासिर सिलसिले का हूँ, निज़ामाबाद का हूँ. हर साल निजामाबादनं आलो. अरे वा, आम्ही बोधनला आलो होतो. खूप सुंदर हाँ. तालुका आहे तुमचा. निज़ामाबाद के हैं हम. और हर साल प्रत्येक वर्षी येतात. संदल को आते हैं यहाँ खूप सुंदर. और ये बैठक थी ये दरगाह हाँ, हाँ. सैलानी बाबा की बैठक थी यहाँ पे. नमाज पढ़ते थे, जिक्र हाँ. करते थे, वजू करते थे. ते और स्थान. सबको फैज पड़ रहा. हिंदू मुस्लिम सिख हा, सर्वच सब सगळ्याच फैज पा रहे हैं. सगळ्याच जाती धर्म पंथ परंपरेचे लोक इकडे कोई तुम्हाला जात का दिसतील. भेदभाव नहीं है यहाँ पे. सब गंगा जमुना तहजीब है. और अल्हम्दुलिल्लाह सब एकता ही तौर पे रहते हैं. प्रेम से रहते हैं. एक दूसरे को खिलाते हैं पिलाते हैं. खरंच. एक जगह रहते हैं. अगदी ये खरं. इतना भेदभाव नहीं है यहाँ पे. ये बाबा की बैठक है. हाजी अब्दुल रहमान सैलानी शामिया इनका नाम है. हो दिल्ली के रहने वाले हैं. हो माहिती आहे. त्यांचे वडील दिल्ली. व्यापारी होते. काले खान. काले खान के बेटे हैं. क्या बात है. या सैलानी चला दर्शन घ्या. अच्छा, सैलानी बाबाच्या बैठकीच्या समोर इथे त्यांचं वाघ आणि सिंह हे दोन्ही आहेत. हे ठेवले आहेत. त्यांची प्रतिमा आहे. त्यांनाही नमस्कार करा. हॅलो. आपलं दर्शन इथलं झालं आहे. आता इकडे पण काही दर्गा आहे. ते पटकन मी तुम्हाला दाखवतो. आता आपण इथनं सैलानी बाबांच्या झिऱ्याचं दर्शन घेऊया. याचीही तीच मान्यता आहे. या पाण्याने स्नान केल्यास तुमच्यावर काही वाईट शक्ती असतील तर ते दूर होतात. सैलानी बाबा हे सुफी संत होते जे नक्षबंदी या पंथातून येत होते आणि तेही इथे स्नान करायचं, इथे यायचे. म्हणून या सगळ्या जागा महत्त्वपूर्ण आहेत. विहीर आहे. विहिरीकडे जातो आहोत. विहिरीचं पाणी तुम्हाला इथनंच दिसेल. त्या सगळे इकडे आंघोळ करतात ना, त्यामुळे हे पाणी इथनंच वाहत जातं. इथे आहे सैलानी बाबांचा जिरा. हॅलो. आंघोळ करतात ना इथे. सरका जरा. हॅलो, नमस्कार. कुठला आहेस? कुठला आहे? मी जळगाव खानदेश. हां, हे बघा हे सगळे इथे सगळे आंघोळ पण करतात आणि पाणी घेऊन जातात. हा आहे सैलानी बाबांचा जिरा. याला जिराचं म्हणतात. आता थोडं पाणी कमी झालं आहे पण यातले झरे तुम्ही अगदी निखळपणे पाहू शकता. अगदी मला डोळ्यांना तरी दिसणार. आता मान्यता ही आहे की इथे बाबा स्वतः स्नान करायचे, हे पाणी वापरायचं. त्यामुळे जोही इथे स्नान करेल किंवा हे पाणी घेऊन जाईल तर वाईट प्रभाव आहे त्यांच्यावरचा कमी होतो. तर त्यामुळे हे जागा प्रसिद्ध आहे. हिला सैलानी बाबांचं जिरा असं म्हटलं जातं. आणि हां, हे पाणी कसं मिळतं तुम्ही कैसे नहाते लोक कैसे क्या क्या करते बोलो ना मुझे. नहाते ना आंघोळ करतात. आल्यानंतर पहिले आंघोळ करून मग जातात. सो इथे सगळे आंघोळ करण्यासाठी येतात खरं तर. आणि हवं असलं तर हे पाणी घेऊनही जातात घरी. धन्यवाद. त्याचं पाणी घेऊन जाऊ शकता तुम्ही. त्याच्यासाठीच्या अशा बॉटल मिळतात. दादा कितीला घेतलं तुम्ही हे कॅन? हां, 10 रुपयाची. अच्छा अच्छा. हे अशी बघा त्यांच्याकडे कॅन आहे 10ची मिळते. भरून दे. इकडे रमजानी बाबांची दर्गा आहे आणि हे झाड आहे. झाडातूनही असं जातात. असं हे बघा असं येतात. हे बघा हे झाड. इकडे ना एक मंदिर आहे महादेवांचं. तिकडे जाऊया. हे महादेवाचं मंदिर आहे. त्याच्या आधी हनुमंतरायांचं स्थान आहे. त्याला नमस्कार करा. हे महादेव हे जुनं पुरातन मंदिर आहे. नमस्कार करा. वंदन करा. चल
हे रमजानी बाबांची दर्गा आहे. तेही सैलानी बाबांच्या समकालीनच होतं. जाऊयात आणि दर्शन घेऊया पटकन. चला, हजरत रमजानी बाबांची दर्गा. जाऊयात आणि पटकन दर्शन घेऊयात. एक मिनिट, नमस्कार करा. हजरत रमजानी बाबांची समाधी, त्यांची दर्गा. नमस्कार करा, वंदन करा. सैलानी बाबांचे समकालीन सुफी संत होते हे सुद्धा. वंदन करा, नमस्कार करा. चला, इथे बघा, इथेही तुम्हाला सगळीकडे राहुट्या दिसणार. आणि या भागातनं खाली समोर सगळ्या ठिकाणी जिथे जिथे वेगवेगळ्या दर्गा आहेत त्या सर्वच ठिकाणी तुम्हाला अशा राहुट्या दिसणार. भाविक येऊन थांबतात यात्रेनिमित्त. झाड आहे, तिथे एक फोटो आहे बाबांचा. या भागात नाही, इकडनंही तुम्ही येऊ शकता दर्शनासाठी. आपण रमजानी बाबांच्या दर्ग्याकडे आहोत. चला आता निघूयात. आणि हे जामुनवाला बाबांची दर्गा आहे. तिथे जांभूळचं झाड आहे खूप मोठा, म्हणून त्यांना जामुनवाले बाबा असं म्हणतात. हे सुद्धा सैलानी बाबांचे समकालीन सुफी संत होते. चला पटकन त्यांचंही दर्शन घेऊया. आपण सैलानी बाबा यात्रा दर्शन करतो आहोत. चला, इथे आहे जामुनवाला बाबांचं स्थान, त्यांचं समाधी स्थान. नमस्कार करा, वंदन करा. हे आहे जामुनवाले बाबा, त्यांचं समाधी स्थान. इथनंच त्यांना नमस्कार करा, वंदन करा. बाहेर जाऊयात आपण. इथे बरेच लोक येऊन थांबतात. जामुनवाले बाबा असं म्हणतात त्यांना. चला, जामुनवाले बाबांकडून आपण थेट सैलानी बाबांच्या दर्ग्याकडे जाऊया. चल, मोर्चाल बाहेर मारून घ्या. जामुनवाल्या बाबाकडून जेव्हा तुम्ही सैलानी बाबांच्या दर्ग्याकडे जाता तेव्हा अशी गर्दी आहे. दुकानं आहेत सगळीकडे. या बघा, ते बघा इकडचं आकाश पाळणे आणि वस्तू, इतर वस्तू तर आज संध्याकाळी सुरू होतील खरं. आणि जामुने बाबांच्या दर्ग्याच्याच बाजूला सरकार सैलानी के पीर मुर्शिद अर्थात खैरुद्दीन शाह मुजर्रद बाबांचं दर्गा आहे. त्यांचं मूळ जे समाधीस्थान आहे ते चोपड्यामध्ये आहे, जळगाव जिल्ह्यातलं. पण इथेही त्यांचं एक स्थान आहे. तर इथे सैलानी बाबांचे पीर मुर्शिद आहे हजरत खैरुद्दीन शाह सरकार. बाबांचा फोटो आहे. इथे एक जुना फोटो आहे, त्यात वटवृक्षाचा ओलांडाही दाखवला आहे. इथे त्यांचा फोटो आहे. सैलानी बाबांचे गुरु मुर्शिद खैरुद्दीन शाह, हजरत खैरुद्दीन मुजर्रद रहमतुल्लाह. चोपडा त्यांचा एक बोर्ड आहे. ते आपण त्यांच्या दर्ग्यात गेलो होतो, त्यांच्या समाधीस्थानी. तुम्ही नमस्कार करा. चला, अच्छा, इथे चिखलीमध्ये इथे थोड़ी माहिती आहे बघा. रायपुर की बैठक जहाँ बाबा रहा करते थे. त्यानंतर सैलानी बाबा के खडावा म्हणजे पादत्राण चिखलीच्या खैरुशाह बाबा यांच्या दरबारामध्ये ठेवले आहेत त्या शाळेचा. आणि आणखी काय, सैलानी बाबा का खरका, ये खरका पहनकर बाबा खिलाफत देते थे. ये खरका वैजापूरमध्ये आहे. तर ते आहे. आणि मग खाली आहे खोर गाव के जंगल में बाबा का चलावा. हे खूप जुने फोटो त्यांनी लावून ठेवले आहे. माहिती पर नमस्कार करा. चला, इथेही बघा, पीपल के वृक्ष में का सांप को निकाले. जुने फोटो आहेत बाबांचे सगळे. बरेच दुकान आहे तिकडे. बांगड्यांचं आहे का,
त्यानंतर इथे ते पिशव्यांचं दुकान आहे, जीन्स त्या घालतात त्या, हे बघा. लहान बाळांच्या टोप्या आहेत, खाण्यापिण्याचे शॉप्स चालू झालेत सगळे. इकडेही आहेत काही दुकानं पहा. लहान मुलांची खेळणी, माडा, शंख आणि लोभांचं दुकानं सगळीकडे दिसतील तुम्हाला. हे बघा, हे काय वेगवेगळे रंग आहेत तर वेगवेगळे नावं आहे का? काही अलग अलग नाम है इनके? तो कौन से सबसे ज़्यादा अच्छे, मतलब क्या कुछ बता पाएंगे? ये क्या है तो ये मैं वो वैसे ही यात्रा का वीडियो बना रहा हूँ. कौड़िया लोबान रहता, सिंगापुरी रहता. ओडिया और सिंगापुर ये नाम है लोबान के. तो कौन सा बताइए ना, ये कौन सा है? ये कौड़िया लोबान. अच्छा, एक कवडिया लोभान हे आपल्याचकडचं आहे, म्हणजे आपल्याकडूनच येते. हाँ, आणि कोणतं सिंगापुरी लोभान म्हणजे कोणतं? सिंगापुरी लोबान. ये घर में जलाते हैं ना, आता हे चुरा करतात है ना, हाँ, ये चूरा हो जाता. बारीक करणार असं. ओ ओके ओके, बिल्कुल अच्छा हाथ अच्छा से चूरा हो जाता. अच्छा. हे आणि घरामध्ये मग तुम्ही धूप म्हणून वापरू शकता. हाँ, बिल्कुल. जे तुम्ही धूप लावता त्याच्यापेक्षा हेही चांगलं आहे, हेही लावू शकता. और ये भी अलग अलग है. हाँ, ये बल्टी लोबान है. काय नाव? बल्टी बल्टी. बल्टी पलटी. अच्छा ओके ओके. ह्यांचं स्मेल नाही येत सध्या, पण ते जाडल्यानंतर छान स्मेल येते. ओके, हे सगळे असे लोभान आहे. हां, त्यांच्याकडे अगरबत्त्या आहे आणि लोक ते धूप करून पाहतात की कसा वास येतो आहे, काय असं वाटतं. तर हे लोभान पण तुम्ही घरी जाऊन ते करू शकता, घेऊ शकता. थँक्यू. अच्छा, हे यांच्याकडे अगरबत्त्या आहे. कुठनं येतात ह्या अगरबत्त्या? बनवतात की येतात तुमच्याकडे? येते. अच्छा अच्छा. हे बघा, वेगवेगळ्या यायचं आहे आणि इकडेही लोभांचंच आहे. बघा, इथे माहिती दिलेली आहे की उर्स शरीफ का प्रोग्राम, म्हणजे ज्या दिवशीपासून यात्रा सुरू होते तो होळीचा दिवस असतो, 2 मार्च दुपारी 3 वाजता. त्यानंतर संदल असतो, 8 मार्चला संदल आहे. रविवारी रात्री पिंपळगाव सराईच्या त्यांच्या संदल घरातून तो निघतो. आणि त्याच्यानंतरही आहे 12 तारखेला फतेहा खानी म्हणून आहे, 12 मार्च 2026ला गुरुवारला सकाळी 8:30 वाजता. हे सगळी माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ आहे सैलानी बाबांवर. सैलानी बाबांची यात्रा आहे ना, त्याच्या निमित्त. कुठले आहेत तुम्ही? अंबेजोगाई. एवढं लांबून आला? दरवर्षी येता? नाही, आता चालू. मग कसं वाटलं हे सगळं? चांगलं वाटलं. बरं, चला, चांगलं आहे. बरेच लोक येतात तुमच्याकडचे पण अंबेजोगाईमधून? अच्छा अच्छा, चला, चांगलं गोष्ट. आता 3 वाजलेत, म्हणजे आपलं दर्शन झालं आहे आणि आता काही वेळाने इथे होळी ची सुरुवात होईल. मुजावरांच्या हस्ते ती होळी पेटवली जाईल. तर त्यानिमित्त आपण थांबूया आणि होळी पाहूयात. सैलानी बाबांची होळी. बघा किती गर्दी आहे. आणि आता संपूर्ण यात्रा दर्शन करून मी आता येऊन पोहोचलो आहे इथे होळीकडे. तर तुम्ही ते होळीचं दृश्य पहा. भारतातल्या मोठ्या होळींपैकी एक आहे ही, आणि अशा पद्धतीची होळी फक्त इथे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील सैलानी इथे साजरी केली जाते. आपण सैलानी बाबांचा मुख्य समाधीचं अर्थात दर्ग्याचं दर्शन घेतलं. इतर ज्या सर्व समाधी स्थानं आहेत त्यांचंही दर्शन घेतलं, दर्ग्यांचे दर्शन घेतले, स्थानांचं दर्शन घेतले. आणि आत्ता मी हे सगळं दर्शन करून आता होळीकडे येऊन थांबलो आहे. आता 2:30 वाजले आहेत आणि 3 वाजता मुजावरांच्या हातून होळी पेटवली जाईल. आणि ती अविरत अशी चालूच राहील 7 दिवस. कारण 7 दिवस भाविकांचा जो ओढ आहे तो इथे असतोच. आणि ते इथे उतारा करून मग ते नारळ आणि कपडे यात घालत असतात. तर अशी ही होळी. आपण थोडं थांबूया आणि मग मी तुम्हाला ती पूजाही दाखवतो आणि होळीही दाखवतो. तर या ज्या JCBs आहेत त्याने आसपास जे नारळ आणि कपडे फेकतात ते ज्या होळीच्या खड्ड्यात जात नाहीत, ते मग ते JCBs सगळ्या उडवून त्या खड्ड्यामध्ये घालतात. ते बघा, ते दिसतील तुम्हाला. थोड्या वेळात मुजावर येतील आणि मग होळी ते होळी दहन करतात. सैलानी बाबा दर्ग्याचे मुजावर आता आले आहेत.
आणि त्यांच्या हस्ते होळी पेटवली जाईल. आता 3 वाजून ऑलमोस्ट 15 मिनटं झाली. ते आता येतील इथनं, तुम्हाला ते येताना दिसतील. सर्वांना सूचना, कोणी नारळ वगैरे फेकू नका. सध्या नारळ वगैरे फेकू नका. सध्या नारळ वगैरे फेकू नका. होळीचे नारळ वगैरे फेकू नका कोणी. आणि आमचे लाडके आमदार सैलानी बाबा मुजावर, अर्थात सैलानी बाबाचे जे मुख्य पुजारी असतात त्यांना मुजावर असं म्हटलं जातं. त्यांच्या हस्ते होळी पेटवली जाते. नारळ फेकू नका. कोणी नारळ फेकू नका. नारळ फेकू नका. त्यांच्या हस्ते आता पूजा केली जाईल आणि मग होळी पेटवली जाईल. सर्वांना सूचना, नारळ फेकू नका. सर्वांना सूचना, नारळ वगैरे फेकू नका. सो मुजावरांच्या हस्ते होळी पेटवल्या गेली आहे. त्याचा धूर तुम्हाला दिसेल बघा. सैलानी आणि हे बघा, ही JCB आहे ना इथे समोर आहे, त्यामुळे ते पेटवली आहे ते दिसलं नाही, पण तिथे त्याच्या अगदी समोरच त्यांनी ते पेटवलं. आणि मग आता ते इथनं असे परत चालले आहेत. हे बघा, त्यांच्या हातामध्ये ते मोरपंख आहेत. त्यांच्याकडून होळीच्या शुभेच्छाही दिल्या जात आहे. अनाऊन्समेंट केले जात आहे तशी. मंत्र आहे खरं तर सैलानी बाबांचा, सैलानी या सैलानी. सैलानी बाबांची होळी पेटवल्या गेली आहे. आणि थोड्या वेळात तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणात दिसेलही. मुजावर आता निघून जात आहे. इथे तुम्हाला होळीचं दर्शन होईल बघा. मुजावरांनी होळी पेटवली आणि आता ते गेले आहेत. आणि आता तुम्ही होळी पाहू शकता. ही आहे सैलानी बाबांची होळी. आता ती आता सध्याच सुरू झाली आहे. खूप मोठ्या प्रमाणात ती खूप मोठी होते खरं तर. बरेच भाविक असतात, ते नारळ आणि कपडे ते उतारा करून टाकतात. ते सगळं त्या होळीमध्ये ते घातलं जातं. त्याच्यासाठी ते JCB आहेत दोन्हीकडून. तर ही अशी होळी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील या सैलानी बाबांच्या दर्ग्याच्या परिसरात सैलानी बाबांची होळी म्हणून प्रसिद्ध आहे. ती ही होळी आहे. याला नारळांची होळी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे बघा, दूर इकडे भरपूर भाविक आहे आणि अगदी लांबपर्यंत आहे. आणि मग ते असं इकडनं फिरून फिरून मग त्या भागातनं तिकडे असं निघून जातात. हे बघा. तर बघा, सैलानी बाबांची होळी आता पेटली आहे. त्याचं धूर तुम्हाला सगळीकडे दिसेल. यात नारळ आहेत आणि कपडे आहेत, ते जे तारा करून डोक्यावर असं गोल फिरवून टाकतात, ती ही होळी आहे. आपण अख्खा दिवस सैलानी बाबांच्या विविध स्थानांचे दर्शन घेतले आहे. वाघजाडी, झिरा, सैलानी बाबांच्या समाधीचं दर्शन, किंवा इथे जे इतर सुफी संत आहेत त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. इतर जे स्थान आहे त्यांचं सगळ्यांचं दर्शन घेतलं. आणि आता होळीकडे येऊन थांबलो आहे. होळी मुजावर यांनी पेटवली आहे आणि आता होळी चालू आहे. आता ही अविरत चालू राहणार आहे. म्हणजे पुढच्या 7 दिवस संदलपर्यंत ही होळी असेल. तेव्हाही लोक येतात आणि
अंगावरून नारळ उतरवून ते मग त्यात होडीमध्ये घालतात. त्यासाठी बरेच लोक पाहण्यासाठी येतात, दर्शनासाठी येतात. तुम्हीसुद्धा दर्शन घ्या, नमस्कार करा. आपणही आता थोड्या वेळात निघूया. ही आहे सैलानी बाबांची होडी. तर असं राऊंडमध्ये येऊन लोक इकडे जातात. आपण आता घरीच निघालो आहोत. आपणही नव्हे आता इथनं तुमचं सैलानी बाबांच्या होळीचं थोडं जवळून दर्शन होऊन जाईल. ते वर तिकडे लांब गेलो होतो त्या साईडनं आणि मग आता खाली आलो आहे. हे बघा इथनं दर्शन घ्या सैलानी बाबांच्या होळीचं. होळीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी होळी पौर्णिमेला ही होळी दहन केली जाते, पेटवली जाते. पूजावाऱ्यांनी ती पेटवली, आता ते गेले आहेत. आपणही आता निघूया कारण आपण अख्खा दिवस इकडे सैलानी बाबा यात्रा दर्शन केलं आणि आता निघूया. चला आता ही अगदी मोठी होईल कारण ही खूप मोठी आहे. चला लोकच त्याला एक प्रदक्षिणा घातल्यासारखे चालतं. तर मला खात्री आहे माझं हे सैलानी बाबा यात्रा दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल. 2026चं हे यात्रा दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. इथे जे विविध वेगवेगळ्या समाध्या आहेत सुफी संतांच्या, त्यांचेसुद्धा दर्शन घेतले. त्यानंतर वाघजाळीचे, सैलानी बाबा जिरा हे सगळं पाहिलं. मला खात्री आहे 2026चं हे दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. आणि 2027मध्ये सुद्धा यात्रा दर्शन आपण नक्की करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर. आणि हो, जर तुम्हाला हाईकचं बटन दिसत असेल तर ते सुद्धा प्रेस करा. त्याने हा व्हिडिओ सर्व दूरपर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय सैलानी बाबा. नमस्कार. चला.